ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरं। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। समास 46व्या पाठातील आपण शिकायला सुरुवात करत आहोत. समास याचं थोडक्यात व्याख्या अशी केलेली आहे. समसनम समासः. सोप्या भाषेमध्ये दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणाऱ्या शब्दांना एकत्र आणणं समास त्याला असं म्हणतात. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला कंपाऊंड वर्ड असं म्हणतात. समसनम समासः म्हणजे जे आपण थोडंसं विस्ताराने सांगू शकतो ते थोडक्यात सांगायचं. बघा, दोन शब्द आहेत. एक आहे व्यास आणि एक आहे समास. समास थोडक्यात सांगायचं, तेच जे आपण विस्ताराने सांगू शकतो. आणि व्यास म्हणजे विस्ताराने सांगायचं, जे थोडक्यात सांगू शकतो ते पण विस्ताराने सांगायचं, याला म्हणतात समास. ठीक आहे. मग आता याच्याविषयीचे काही महत्वाचे नियम. काय होते? हा, तर समास एवढा त्याचा थोडक्यात अर्थ आहे की शब्दांना एकत्र आणणं. बर, मग समास त्याचे प्रकार वगैरे आपण नंतर पाहूया. एक लागलीच उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण एक उदाहरण देऊया, जेणेकरून समास म्हणजे काय हे आपल्याला कळेल. आपण शाळेमध्ये शिकलेलो आहे, तरी सुद्धा आपल्याला एक नवीन वेगळ्या पद्धतीने किंवा उजळणी म्हणून आपण बघूया. बघा, रामाचा सेवक. रामाचा सेवक दोन शब्द आहेत. त्याचा जर मी समास केला तर रामसेवक मराठीमध्ये. ठीक आहे. याला आता काय, हा काय झाला? व्यास. व्यास म्हणजे विस्ताराने झाला. आणि हा काय झाला? समास झाला. किंवा रामाचा दास, मुद्दामून सोपं घेतो, रामाचा दास. मग हाच अर्थ कोणता शब्द व्यक्त करतो? रामदास. रामदास रामाचा दास. ओके, म्हणजे याला समास असं म्हणतात. याला समास असं म्हणतात. ठीक आहे. नियम बघा, कधी कधी दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्दांमध्येही समास होतो. मध्ये समास होतो. कमीत कमी दोन असं लिहूया. चला, कमीत कमी दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्दांमध्ये समास होतो. तुम्ही लक्ष नाही दिलेलं आहे, पण तुमच्या लक्षात आणून देतो, शब्दांमध्ये समास होतो. असं एक शब्द आणि एक क्रियापद असं नाही, शब्दांमध्ये समास होतो. महत्वाचं आहे. कमीत कमी दोन. मग आता वरती आपण जो पाहिला रामस्य दासः, काय? राम
हो, संस्कृत मध्ये राहिलं का नाही ते तुम्हाला येतंय. रामस्य सेवकः, रामाचा सेवक. काय म्हणणार आपण? राम से- सेवकः. रामस्य दासः. काय म्हणणार आपण? रामदासः. कमीत कमी दोन किंवा दोन पेक्षा जास्त. मग असा कोणता समास आहे ज्याच्यामध्ये दोन पेक्षा पण जास्त होतात? तर एक समास आहे, त्याचं नाव द्वंद्व समास, ज्याच्यामध्ये दोन पेक्षा जास्तही शब्द असू शकतात. उदाहरण सांगाल का? हो. धर्म, धर्मार्थ, काम, मोक्षाः. है ना? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. किती शब्द आहेत? चार. मग या चार शब्दांना एकत्र आणल्याने काय झालं? समास झाला. मग तो कसा लिहितात? फक्त आपल्याला एक उदाहरण म्हणून, धर्मश्च, धर्मः च, अर्थः च, च कामः च, मोक्षः च. अशा प्रकारे हा समास लिहिला जातो. अगदी सोपा आहे, नंतर पुढे तो येणारच आहे. सांगायचं काय? कमीत कमी दोन रामस्य सेवक. जास्तीत जास्त किती पण येऊ शकतात, द्वंद्व समासामध्ये किती पण येऊ शकतात. तुम्ही ते फक्त ऍड करत चालायचे. लता तरु गुल्मा हा. लता वेली, तरु झाड, गुल्मा हा काय म्हणतो आपण त्याला? बुश. अरे बापरे, झुडूप. 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 आहा, एकच वेळ आलं. झुडूप. लता तरु गुल्मा हा. किंवा रामकृष्ण हरयः, रामः च, कृष्णः च, हरिः च. ठीक आहे. ओके. सगळ्यात पहिला हा नियम हा. म्हणजे दोन शब्दांमध्ये होतो, हे पण खूप महत्वाचं आहे. बर. पुढे सांगतात, जेव्हा, बघा, जेव्हा ओके, थोडीशी ओळख करून घेऊया. एक असतो समस्त पद आणि एक असतं विग्रह पद. समस्त पद, विग्रह पद. आपण जर याचाच विचार केला तर रामस्य सेवकः हे झालं विग्रह पद. विग्रह पद म्हणजे काय? फोडतो आपण त्याला. रामसेवकः, रामस्य सेवकः, मग त्याला आपण नाव दिलेलं आहे विग्रह पद. आणि एक असतो समस्त पद, म्हणजे समास झाल्यानंतर जो शब्द बनतो त्याला म्हणतो आपण समस्त पद. किती सोपं आहे. कमीत कमी दोन, जास्तीत जास्त किती पण होऊ शकतात. त्याच्यामध्ये मग समस्त पद, विग्रह पद असे दोन पद आपल्याला पाहायला भेटतात. बर. आता येतो, म्हणजे ही फक्त शब्दांची ओळख झाली, हा काही नियम नाहीये, तरी पण त्याला आपण नियमात ओढूया. बघा, सांगतात की ज्यावेळी आपण समास करतो, ठीक आहे, क्या असं म्हणू शकतो का आता मी? समस्त पदामध्ये, म्हणजे समास केल्यानंतर, बरोबर, समस्त पद आणि काय आणि समास काय? समास केल्यानंतर किंवा समस्त पदामध्ये विभक्ती राहत नाही, विभक्तीचा लोप होऊन जातो. सोपं आहे बरं का, एवढा अवघड नाही. स समस्त पदामध्ये म्हणजे जेव्हा समास होतो किंवा समास झाल्यानंतर, सोपं करूया, समास झाल्यानंतर विभक्ती राहत नाही, पण समस्त पदाच्या, सोपं आहे बरं का, फक्त ते शब्दात टाकायचं म्हटलं की जड जातं ते. समस्त पदाच्या शेवटी
विभक्ती होत असते. उदाहरणाने सांगितल्यानंतर कळणार आहे. म्हणजे ज्यावेळी आपण समास करतो, जसं रामस्य, सोपंच घेऊया. राम एकच उदाहरण घेऊ जेणेकरून मग समजायला सोपं जाईल, नाही तर वेगवेगळे घेऊ शकतो. रामस्य दासः, रामदास. मग आता हे समस्त पद आहे का विग्रह पद आहे, सांगा बरं. विग्रह पद आहे. विग्रह पद आहे. मग ते काय सांगतात, ज्यावेळी समास होतो. मग आता विग्रह पदामध्ये इथे षष्ठी विभक्ती आहे का? हो. हो. ओके. मग ते सांगतात की समास झाल्यानंतर विभक्ती राहत नाही. म्हणजे शब्दांच्या मध्ये विभक्ती राहत नाही. ठीक आहे. समास झाल्यानंतर शब्दांच्या मध्ये विभक्ती राहत नाही, पण शब्दाच्या शेवटी मात्र विभक्ती होत असते. मग आता हे रामस्य याचा मूळ शब्द काय आहे? राम. 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 आणि विभक्ती राहत नाही या नियमाने काय होईल? हा स्य निघून. निघून जाईल. बर. पण शेवटी मात्र विभक्ती होते, याच्यामुळे काय होणार? दासाची विभक्ती येणार. रामदासस्य. रामस्य दासः रामदास, विभक्ती निघून गेली मधी, पण शेवटी मात्र विभक्ती राहिली. तेच इथं सांगितलं, समास झाल्यानंतर शब्दांच्या मधील विभक्ती, शब्दाच्या मधी विभक्ती राहत नाही, पण समस्त पदाच्या शेवटी विभक्ती मात्र होत असते. समजलं का? हो हो. हम्म. मग आता इथं काय झालेलं आहे? जी रामाची षष्ठी विभक्ती आहे, त्या षष्ठी विभक्तीचा लोप झाला. ठीक आहे. षष्ठी हो. विभक्तीचा लोप झाला. इथपर्यंत क्लिअर हो किंवा नाही? जसं इथं पण हो. बघा, धर्म अर्थ काम मोक्ष या सगळ्या विभक्त्यांचा लोप झाला. धर्म अर्थ काम मोक्ष हा फक्त शेवटी विभक्ती आली. येस. ओके. चौथा, आता काय असतं, कमीत कमी दोन पद असतात. हो किंवा नाही? दोन. दोन पद. मग त्या दोन पदाला ते नाव देतात. एक असतं पूर्वपद आणि एक असतं उत्तरपद. उत्तरपद. आता इथून आपले विस्ताराला सुरुवात झाली. पूर्वपद आणि उत्तरपद किंवा प्रथमपद उत्तरपद असं पण म्हटलं जातं. आपण त्याला पूर्वपद आणि उत्तरपद घेऊया. जसं आता राज पुरुषः असा समास झालेला आहे. ठीक आहे. हो. मग आता याच्यामध्ये पूर्वपद काय आहे? राज. राज. बरं ठीक आहे, आपण त्याला विग्रह पण करूया. ठीक आहे. राजस्य होईल. ओके ठीक आहे. राजर्षी होय. राजस्य नाही होता. राजा, राज हे पूर्वपद आहे आणि पुरुष हे उत्तरपद. 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 राज हे पूर्व, राज पूर्व पद आणि पुरुष उत्तरपद. अगदी सोपं, जे पहिलं आहे प्रथम पद किंवा उत्तरपद असं पण त्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता इथून पुढे समासाचे प्रकारांमध्ये आता आपण शिरत आहोत. बघा, पूर्वपद उत्तरपद समजलेलं आहे, समस्त पद विग्रह पद समजलेलं आहे. कमीत कमी दोन वर्ड असतात किंवा दोन पेक्षा जास्त हे असतात. विभक्ती मधील ज्या विभक्ती असतात त्या निघून जातात, शब्दाच्या शेवटी मात्र विभक्ती राहते. आता आपण पूर्वपद उत्तरपद याच्यावरती थोडस बिल्ड करूया. आता काय, समासाचे प्रकार. प्रकार. ठीक आहे. मग सगळ्यात पहिला, समासाचे एकूण 6 सांगितलेत प्रकार. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात. ज्याला जसं एक्सप्लेन करायचंय त्याच्यानुसार तो सांगत असतो प्रकार.
आता केवल केवल प्रयोग सुद्धा आहे. अरे, तो सुद्धा आहे मूळ लघुसिद्धांत कौमुदीमध्ये. मग कोण 4 म्हणतं, कोण 5 म्हणतं, कोण 6 म्हणतं, है ना. तर किती आहेत काय त्याच्या नंबर विषयी चिंता नाही करायची. ते समास समजलेत का हे महत्वाचं आहे. यांनी सांगितलेलं आहे 6 आहेत. 6. ठीक आहे, 6. बर. सगळ्यात पहिला आहे अव्ययभावी, जो आपण आज सुरुवात करणार आहे. अव्ययभावी समास. ठीक आहे. मग पूर्वपद उत्तरपद हे आपल्याला आपण सांगितलेले आधी. पहिला आपण सगळे त्याची लिस्ट करूया. अव्ययभावी समास, नंतर आहे तत्पुरुष समास. हा थोडा विस्ताराने आहे, तसे सगळेच विस्ताराने आहेत, पण या आपल्या साध्या पुस्तकामध्ये काय केलंय त्यांनी, ताकापुरतं रामायण जेवढं लागणार आहे कमीत कमी समजून घ्यायसाठी तेवढं त्यांनी दिलेलं आहे. तत्पुरुष समास. नंतर आहे कर्मधारय समास. कर्मधारय समास. नंतर द्विगु. द्विगु. बहुव्रीही. बहुव्रीही. आता हे सगळे खूप विस्ताराचे समास आहेत बरं का. म्हणजे 16 प्रकार आहेत बहुव्रीहीमध्ये. 16 प्रकार. एवढं विस्ताराने आपल्याला थोडक्यात बघायचं. आणि शेवटचा आहे द्वंद्व. द्वंद्व समास. तर मला थोडक्यात तुम्हाला एकच सांगायचंय, जे आपण वर पाहिलं ते पूर्वपद उत्तरपद, मग अव्ययभावी, तत्पुरुष, कर्मधारय, द्विगु, बहुव्रीही, द्वंद्व. मग आता याचा एक श्लोक आहे. श्लोक वगैरे काय नको जास्त बघायला, पाहिजे तर पुढच्या क्लासमध्ये देऊया. बघा, ज्या ठिकाणी पूर्व पद थोडंसं समजायला कठीण जाईल, बघूया विस्ताराने. पूर्व पद प्रधान असतं त्या ठिकाणी अव्ययभावी समास होतो. ज्या ठिकाणी पूर्व पद प्रधान आहे, म्हणजे पूर्व पदाच्या अर्थाला जास्त महत्व आहे. पूर्वपद प्रधान. पूर्वपद प्रधान म्हणजे काय, पहिलं पद जे आहे किंवा पूर्वीचं जे पद आहे त्याच्या अर्थाला जास्त महत्व आहे. पूर्वपद प्रधान. नंतर तत्पुरुष समास, ज्या ठिकाणी उत्तर पदाला उत्तर पद प्रधान, म्हणजे पुढच्या पदाला महत्व आहे किंवा पुढच्या पदाच्या अर्थाला महत्व आहे. आता इथं तुम्हाला पूर्व पद प्रधान, उत्तर पद प्रधान लगेच कळून येईल. बघा, एक आहे राजा आणि एक आहे राजाचा माणूस. मग पहिलं पद काय आहे, राजा. राजा. दुसरं पद काय आहे, माणूस. पुरुष. मग जेव्हा मी असं बोलतो की राजपुरुषाला बोलवा, तेव्हा मी राजाला बोलवा म्हणतो का राजाच्या माणसाला बोलवा म्हणतो? राजाच्या माणसाला. मग कुठल्या पदाला प्राधान्य आलं? त्या पुरुषाला, माणसाला. त्या दुसऱ्या. हो. उत्तर पदाला प्राधान्य आलं, राजाला नाही. हा, जरी तो राजा असला तरी मी कोणाला बोलवतोय, राजाच्या त्याच्या माणसाला. माणसाला बोलवतोय. म्हणजे उत्तर पद प्रधान त्या ठिकाणी तत्पुरुष समास. ओके. त्या ठिकाणी पहिलं पद प्रधान असेल, उदाहरण सांगायचं म्हटलं तर उपकृष्णम, म्हणजे उप म्हणजे जवळ, कृष्णाच्या जवळ बस, उपकृष्णम उपविशतु. मग आता जवळ या शब्दाला महत्व आहे. जरी कृष्णालाही महत्व असलं तरी कृष्णाच्या जवळ बस, लांब नको बसूस. जवळ या शब्दाला महत्व आहे. मग जवळ उप हे पद पहिलं आहे का दुसरं आहे? पहिलं. पहिलं. म्हणजे प्रथम पद किंवा पूर्व पद प्रधान आहे. पूर्व पद प्रधान, उत्तर पद प्रधान म्हणजे काय, त्या पदाच्या अर्थाला जास्त महत्व आहे. कृष्णाच्या जवळ बस, जवळ. ठीक आहे. आणि ते सर तो शब्द
तो म्हणजे शेवटी ज्यावेळेस असेल त्याला जास्त महत्व आहे, म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस शेवटी आपण नका त्याचं. म्हणून त्याला उत्तर पदाला महत्व आहे असं म्हणा. हा, म्हणजे आता जसं की कृष्णाच्या जवळ, आता हा तुम्ही म्हणलात तसं हा आपण म्हणजे मराठी दिसतंय ते पहिलं, पण त्याचा वाक्य तर बघतो, तो वाक्याच्या शेवटी त्याचं हे होतंय नाही नाही, ते आपल्याला मराठीत झालं. जाणवतंय की ते. ते मराठीत झालं. अच्छा, मराठीत झालं. हा, इथं प्रथम पदच आहे ते. ओके. आता मराठी हा, भाषाच तशी आहे, शिक्षण. कृष्णाच्या हा. जवळपास. हो ना, जवळ. हम्म. ठीक आहे. बघा, ज्या ठिकाणी दोनही पदांना प्राधान्य असतं, उभय पद प्रधान, ना मला पहिल्याला महत्व द्यायचंय ना दुसऱ्याला, दोघांना द्यायचंय. उभय पद प्रधान, त्या ठिकाणी द्वंद्व समास होत असतो. ओके. रामकृष्ण खेलतः, हा. म्हणजे राम कृष्ण खेळतात. आता रामकृष्ण एकाचं नाव नाही, एक राम एक कृष्ण. राम कृष्ण खेळतात. मग आता रामाला महत्व द्यायचंय का कृष्णाला? दोघाला द्यायचं. दोघांना. मग त्यावेळी मी कुठला समास वापरणार? द्वंद्व. द्वंद्व. द्वंद्व समास. पण मला म्हणायचंय की रामाचा कृष्ण खेळतोय, कृष्णाला रामाचा महत्व कृष्ण. द्यायचंय. रामकृष्ण खेलती. मग हा. तिथे हे हा येणार, अव्यय भाषा. उत्तर तत्व उत्तर पद प्रधान. उत्तर पद तत्व. प्रधान येईल सर. कारण की हो. रामाचा कृष्ण खेळतोय, मला कृष्णाविषयी हम्म. सांगायचंय, रामाविषयी नाही. हम्म. ठीक बरोबर. आहे, परत हे बघावं लागणार तुम्हाला हा व्हिडिओ. अन्य पद प्रधान. अन्य पद प्रधान म्हणजे मला दुसरंच काहीतरी सांगायचंय. पहिल्या ओके. पदाशी काही मला घेणं काय देणं. बोलतात त्याला, घेणं देणं. घेणं देणं नाही. वेगळा शब्द. हा, पहिल्या पदाशी माझं तात्पर्य नाही आणि दुसऱ्या पदाशीही तात्पर्य नाही. स्वारस्य हम्म. तिसरंच मला सांगायचंय. त्यावेळी आपण बहुव्रीही समास वापरतो. जसं उदाहरण सांगताना म्हणतात, गजाननम. उदाहरण एक, असे भरपूर आहेत, डोक्यात हे आलं माझ्या. गजाननम. मग आता गजाननम पूजय. गज म्हणजे हत्ती आणि आननम म्हणजे तोंड. मग जेव्हा मी म्हणतो गजाननम पूजय, त्यावेळी मला हत्तीची पूजा कर सांगायचंय का? नाही. बरं, तोंडाची पूजा कर हे ते सांगायचंय का? नाही. हत्तीच्या तोंडाची कर हे सांगायचंय का? नाही. मला नाही. तिसरं सांगायचंय, गणपतीची पूजा कर बाबा. करेक्ट. मग हो. अन्य पद प्रधान म्हणजे जे तिसरंच तिसराच जो अर्थ आहे ते प्रधान आहे, ते मुख्य आहे. अजून एक बघा, पीतांबरम. पीतांबरः. पीतांबर. पीतांबरः. पीत म्हणजे पिवळा, अंबर म्हणजे हा. वस्त्र. पीतांबरः आगच्छति. पीतांबरः आगच्छति म्हणजे काय, पिवळा येतो असं म्हणायचंय का? किंवा हम्म. वस्त्र येते असं म्हणायचंय का? मला नाही. हम्म. पीतही सांगायचं नाहीये, अंबरही सांगायचं नाहीये. मला सांगायचंय तिसरंच, म्हणजे भगवान विष्णू. हा. हा, मग पीतम अंबरम यस्य सह, ज्याचं वस्त्र पिवळं आहे असा विष्णू कृष्ण येत आहे. म्हणजे पूर्व पदप्रधान अव्ययभावी, उत्तर पदप्रधान तत्पुरुष. तत्पुरुष, अन्य पदप्रधान बहुव्रीही, बहुव्रीही. आणि द्वंद्व उभय पद प्रधान. असे 6 प्रकार आहे. आता आपण वळूया अव्ययभावी समासाकडे. बघा, अव्यय भावी हा पहिला समास आपण सगळीकडेच पाहतात. अव्यय भावी हे या समासाचं नाव आहे. अगदी नावावरूनच आपल्याला कळतं की या समासामध्ये पहिला शब्द
अव्यय अव्यय. किंवा किंवा निपात असतात. म्हणजे या समासामध्ये पहिला शब्द कुठला असणार आहे? शंभर अव्यय. टक्के अव्ययच किंवा निपात. निपात म्हणजे त्यांना विशिष्ट अर्थ नसतात, पण ते काही ठराविक अर्थांमध्ये वापरले जातात. मग ते वापरणाऱ्यावरती असतं. आणि मग ते जसं मोठ्या मोठ्या लोकांनी ते वापरले तसे तसे ते फेमस होऊन जातात. निपात असतात, त्यांना अर्थ नसतो. जसं आपण एक पाहिलं होतं बरं का मागे. समजा कालिदासांनी एखादा अव्यय किंवा एखादा शब्द एक ठराविक ह्याच्यामध्येच वापरला, त्याचा अर्थ काय नाहीये, पण कालिदासांनी तो त्या अर्थामध्ये वापरलाय. मग त्याला ठराविक अर्थ नाही, पण तो त्या अर्थामध्ये वापरला गेलाय मोठ्या लोकांच्या द्वारे, त्यांना आपण निपात म्हणतो. जसं आपण बघितलं होतं, न जातु काम कामानाम, जातू हा शब्द नाहीच या अर्थामध्ये. आता जातू याला काय अर्थ नाहीये, जातू, पण तो बऱ्याच वेळा असा वापरला गेलेला आहे. न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यते, म्हणजे कधीच या अर्थामध्ये वापरलाय. त्याला निपात असं म्हणतात. नाही कळलं तरी एवढं काय नाही. निपात म्हणजे शब्दांना ठराविक अर्थ नसतात, पण जे मोठे ज्ञानी मंडळी आहेत त्यांच्याकडून ते वापरले गेलेले आहेत विशिष्ट अर्थामध्ये. मग आपणही त्यांना त्या अर्थामध्ये वापरतो. थोडक्यात लक्षात ठेवा, अव्यय सुरुवातीला असतात. ओके. उपसर्ग पण असतात सुरुवातीला. ठीक आहे. हा, नंतरचा जो शब्द असतो तो कोणताही शब्द असणार आहे, हे काही लिहून द्यायची गरज नाही जरी त्यांनी लिहून दिलं असलं तरी. हा, पहिला शब्द अव्यय असतो, उपसर्ग किंवा निपात. हम्म हम्म. दुसरा नियम सांगतात आपल्याला, ज्यावेळी अव्ययभावी समास बनतो त्यावेळी तो आकारांत नपुंसकलिंग एक वचनातच राहतो. बघा, अव्यय भावी समास समास शब्द आकारांत नाही म्हणायला पाहिजे, पण नपुंसक लिंगामध्येच असतात, ते चालत नाहीत. नपुंसक लिंग एक वचनामध्येच असतात. म्हणजे ते शब्द काय बनतात माहिती का? थोडक्यात अव्यय बनून जातात, चालत नाहीत ते. कन्फ्युज व्हायची गरज नाही, अव्यय बनतात किंवा नपुंसकलिंग एक वचनामध्येच असतात ते. यांनी आकारांत दिलेले पण असं काही नाही, इकारांत पण शब्द आहेत. मग एकदा का हा अव्ययभावी समास बनल्यानंतर तो कसा असतो? नपुंसकलिंग एक वचनामध्येच असतात ते शब्द. उदाहरण बघूया, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. इथं बघायची गरज नाही ना, तरी पण एक बघूया. चला, निर्जनम. आता निर हा काय आहे? अव्यय आहे, उपसर्ग अव्यय. आहे किंवा निपात आहे. मग जनानाम बघणार आहे आपण हे सगळं, पण बी पेरत चालायचं. अभावः निर्जनम. निर म्हणजे अभाव, लोकांचा अभाव म्हणजे निर्जन शब्द, निर्जनम. मग आता बघा, इथं सुद्धा तुम्ही अव्ययभावी समास झाल्यानंतर तो कसा असतो? नपुंसकलिंगामध्ये असतो. याच्यासाठी आपण उदाहरण पाहूया. तिथे पहिला शब्द निर आहे, याच्यासाठी उदाहरण स कृष्णम किंवा स रामम. स रामम. मग त्या स शब्दाचे काय अर्थ आहेत, निर्जन शब्दाचे काय अर्थ, ते आपण लगेचच पाहणार आहोत. स रामम ह्याचा अर्थ होतो
रामेण सहितम. आता काय झालं? समासिक जो शब्द आहे, समास शब्द नाही, सामासिक शब्द. सामासिक शब्द हा काय झाला? नपुंसकलिंग एकवचन झाला का? हो. कायम नपुंसकलिंग एकवचनामध्ये असतात. तिसरा आणि शेवटचा. हम्म, आता या अव्ययभावी समासामध्ये समस्त पद आणि विग्रह पद यामध्ये काय फरक असतो किंवा अंतर असतं. कसं ते समजून घेऊया लगेचच. म्हणजे समस्त पद आणि विग्रह पद थोडस वेगळं असतं. जसं इथे आपण पाहिलं होतं बघा, राजपुरुष. मग काय झालं होतं? राज्ञस्य पुरुषः. राज्ञस्य नाही, राज्ञः पुरुषः. बापरे. रामस्य सेवकः रामसेवकः. म्हणजे काय शब्द काय सारखेच आहेत, फक्त आपण हम्म. विभक्ती काढून टाकतोय. तसं अव्ययभावी समासामध्ये नसतं. समस्त पद आणि विग्रह पद याच्यामध्ये थोडासा फरक असतो. कसं काय? उदाहरण पाहूया आपण. अं, उपगृहम. उपगृहम. मग आता उपशब्दाचा अर्थ एक्सप्रेस करणारं किंवा उपशब्दाचा अर्थ सांगणारा शब्द आहे समीपम या समासासाठी. तर आपण म्हणणार गृहस्य समीपम. आता तुम्ही म्हणाल इथं समीपम शब्द नाहीच आहे. आतापर्यंत आपण काय केलं? जे विग्रह पदामध्ये असतं तेच शब्द समस्त पदामध्ये येतात. आम्ही तुम्हाला तेच सांगतोय, समस्त पद आणि विग्रह पद यामध्ये थोडासा फरक असतो. अजून एक उदाहरण पहा. स चक्रम. त्याचा समास बनतो चक्रेण सहितम. आता सहितम कुठून आलं? मग हाच नियम आहे की समस्त पद आणि विग्रह पद यामध्ये फरक असतो फक्त अव्ययभावी समासामध्ये. मग ते फरक आणि शब्द कोणते ते आपण 2-4 आपण आता लगेचच पाहणार आहोत. लगेच जॉईन करा. मोठं सूत्र आहे, त्यातले थोडक्यात आपल्याला बघायचे आहे. इथपर्यंत समजलेलं आहे.